शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। ट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी जेरबंद। 18 गुन्हे उघड करून 300 किलो तांब्याची तार जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने विद्युत रोहित्र म्हणजेच डीपी चोरणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी या टोळीतील 2 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 18 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना मोठं यश आलंय। आरोपींकडून 4,50,000 रुपये किमतीची 300 किलो तांब्याची तार आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून डीपी चोरणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला होता। यामुळे शेतकऱ्यांचे आणि वीज ग्राहकांचे मोठे नुकसान होत होते। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हुडको कॉलनी परिसरात सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले। आरोपींची नावे अशी: संतोष बारकू भालेराव, किरण गोविंद खंडागळे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलीस कोठडीत असताना केलेल्या सखोल चौकशीत या दोघांनी त्यांच्या साथीदारासह मिळून शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी हाजी आणि बेट भागामध्ये तब्बल 18 ठिकाणी विद्युत रोहित्रांची चोरी केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 10 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या टोळीतील इतर साथीदारांचा आणि गुन्हेगारांचा पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे।